श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत. हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. हिंदू धर्मात भगवान दत्तात्रेयांना विशेष महत्त्व आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा अंश म्हणून दत्तात्रेयांची पूजा केली जाते. भगवान दत्तात्रेयांच्या अवतारापैकी एक म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज. स्वामी समर्थ महाराजांना दत्त संप्रदायात खूप महत्त्व आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकात दत्त संप्रदाय मोठ्या प्रमाणात आहे. त्यानुसार स्वामी समर्थांना मानणारा वर्ग देखील मोठा आहे. स्वामी समर्थांचा प्रकट दिन स्वामी भक्तांसाठी उत्सवाची पर्वणीच असते. त्यानुसार यंदा 31 मार्च 2025 रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. त्याचबरोबर या दिवशी चैत्र नवरात्रीची दुसरी माळ असून या दिवसाचे महत्त्व आणखीनच वाढलेले आहे. या दिवशी स्वामी समर्थ महाराजांची विधिवत पूजा केली जाते. तसेच महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त काही सेवा देखील केल्या जातात. ह्या सेवा प्रकट दिनाच्या दिवशी नाही तर खूप आधी सुरू केल्या जातात. कारण आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात, ज्यामध्ये स्त्रियांना मासिक धर्म असतो, घरामध्ये सुतक असतं. त्यामुळे महाराजांच्या सेवेला ही आधीच सुरुवात केली जाते. ज्यामध्ये तुम्ही 21 दिवसांची, 11 दिवसांची किंवा 7 दिवसांची महाराजांसाठीची सेवा करू शकता. या सेवा कशा कराव्यात यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे. पण आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला यापैकी कोणतीही सेवा शक्य नसेल, कोणत्याही नियमांचं पालन करणं शक्य नसेल, तुमच्या घरामध्ये मासिक धर्म सुरू आहे तुमचा किंवा तुमच्या घरामध्ये सुतक पडलेला आहे, तरी देखील अगदी 5 मिनिटात होणारी ही महाराजांची सेवा तुम्हाला प्रकट दिनाच्या आधीच सुरू करायची आहे. आणि महाराजांसाठी तुम्हाला काहीतरी करायचे, पण नियमांमुळे तुम्ही ही सेवा करू शकत नसाल किंवा तुम्ही वर्किंग आहात, तुम्हाला तेवढा वेळ नाही की तुम्ही तेवढा वेळ बसून की महाराजांची कोणतीही सेवा तुम्ही बसून करू शकाल. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. या व्हिडिओमध्ये मी जी सेवा सांगणार आहे ती सेवा तुम्ही कधीही कुठेही करू शकता. स्त्री, पुरुष, मुलं, मुली, वयोवृद्ध अगदी कोणीही ही सेवा करू शकतो आणि नियमांचं असं काहीही बंधन या सेवेला नाही. अशी कोणती 5 मिनिटाची सेवा जी तुम्हाला महाराजांचा प्रकट दिनाचं औचित्य साधून करायची आहे, कोणतेही नियम न पाळता याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, चैत्र शुद्ध द्वितीया शके 1778 म्हणजेच 6 एप्रिल 1856 रोजी पहिल्यांदा स्वामी समर्थ महाराजांचे अक्कलकोट येथे दर्शन झाले. स्वामी समर्थ महाराज मंगळवेढ्यावरून पहिल्यांदा जेव्हा अक्कलकोट नगरीमध्ये दाखल झाले तेव्हा त्यांनी गावातील खंडोबा मंदिरात मुक्काम केला होता. त्यानंतर महाराजांनी अक्कलकोट येथे दीर्घकाळ वास्तव्य केले. श्री स्वामी समर्थ महाराज अर्थात अक्कलकोट स्वामी हे श्रीपाद शिवल्लभ आणि नरसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान दत्तात्रेयाचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत. मान्यतेनुसार गाणगापूरचे श्री नरसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या रूपामध्ये प्रकट झाले. तर पहा, शैल यात्रेचे निमित्त साधून कर्दळी वनात जात नरसिंह सरस्वती महाराजांनी 300 वर्ष कठोर तपश्चर्या केली. या काळात त्यांच्या अंगावर मुंग्यांनी वारूळ रचले. एके दिवशी एक लाकूड तोडत असताना त्यांच्या हातून कुऱ्हाड निसटली आणि ती वारुळावर पडली. त्यानंतर वारुळातून रक्त आणि दिव्य प्रकाश बाहेर पडला. या प्रकाशातून स्वामी समर्थ महाराज प्रकटले. त्यानंतर स्वामी समर्थ महाराज देशाटनासाठी निघाले. देश फिरून ते शेवटी मंगळवेढ्यावरून अक्कलकोटमध्ये दाखल झाले असे सांगितले जाते. अक्कलकोट येथे ज्या दिवशी स्वामी समर्थांचे दर्शन झाले तोच दिवस त्यांचा प्रकट दिन म्हणून साजरा केला जातो. तर आधी सांगितल्याप्रमाणे यंदा महाराजांचा प्रकट दिन तिथीनुसार 31 मार्च 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. तर प्रकट दिनाचं औचित्य साधून आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सेवेला सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृताचं पारायण असेल किंवा 11 माळी जप असेल किंवा तुम्ही तारक मंत्राची जी कोणती सेवा यापैकी सुरू केलेली असेल ती सेवा तुमची सुरू असणार आहे. पण अशा काही व्यक्तींना सेवा करण्यासाठी किंवा नियमांमुळे सेवा करण्याची भीती वाटते, तर त्या सर्वांसाठी एक सेवा मी शेअर करणार आहे. बघा, आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात, समस्या असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण प्रयत्न देखील करत असतो. पण आपलं एवढं बिझी शेड्यूल असतं की त्यामधून थोडासा वेळ काढून महाराजांच्या सानिध्यात जावंसं वाटतं, पण वेळ नसल्यामुळे किंवा गडबडीमध्ये आपण कशीही सेवा करतो आणि आपल्याला केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. बघा, कसं असतं की आपण ज्यावेळेस सेवा करतो त्या सेवेदरम्यान आपल्या डोक्यामध्ये कुठलेही विचार नसावेत. विचार डोक्यामध्ये सुरू असतील आणि आपण महाराजांची सेवा करत असू तर ती सेवा महाराजांपर्यंत पोहोचणारच नाही.
पण अगदी 5 मिनिटामध्ये होणारी मनोभावे पूर्ण श्रद्धेने, निष्ठेने कोणताही संकल्प न करता फक्त आणि फक्त महाराजांसाठी जर तुम्हाला सेवा करायची असेल, तर ही सेवा मात्र महाराजांपर्यंत पोहोचेल. तुमच्या कितीही बिझी शेड्यूलमधून तुम्हाला अगदी 5 मिनिटामध्ये ही सेवा करायची आहे. जास्तीत जास्त तुम्ही कितीही वेळ करू शकता, कारण या सेवेसाठी असं काही नियम नाही, की तुम्हाला देवघरासमोर बसूनच ही सेवा करायची आहे. बघा, आपण ज्यावेळेस महाराजांची कोणतीही सेवा करतो, तर ती देवघरासमोर बसून आसन टाकून आपण ती सेवा करत असतो, कारण त्या सेवेचे तसे नियम आहेत. त्याचबरोबर काही महत्त्वाच्या नियमांचं देखील पालन करावं लागतं. जसं की श्री स्वामी चरित्र सारामृताचं तुमचं पारायण सुरू असेल, तर तुम्हाला मांसाहार करता येत नाही. त्याचबरोबर परान्न वर्ज्य असतं. तर ह्या काही नियमांचं पालन करावं लागतं. त्याचबरोबर तारक मंत्राचं तुम्ही पठण करता त्यावेळेस देखील तुम्हाला देवघरासमोर म्हणजे धूप अगरबत्ती लावून आणि एक पेला पाणी घेऊन तुम्हाला त्यावरती हात ठेवून ही सेवा करावी लागते. आणि 11 माळी ज्यावेळेस आपण जप करतो तो देखील आपण महाराजांच्या सानिध्यात बसूनच करत असतो. पण बऱ्याचदा असं होतं, की आपण संकल्पयुक्त सेवा करतो, केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळत नाही आणि आपण म्हणतो, की महाराजांची एवढी सेवा करूनही महाराजांनी मला त्या सेवेचं फळ दिलं नाही. कारण हेच आहे, की आपण मनोभावे श्रद्धेने जरी सेवा केली, तरी आपल्या डोक्यात येणारे विचार आपण वेळात वेळ काढून ही सेवा करायला जातो. पण आपल्या डोक्यात सतत हेच असतं, की मला आता इकडे जायचंय, मला ऑफिसला लवकर पोहोचायला हवं. डोक्यात ते विचार सुरू असतात किंवा आपल्याला मुलांना शाळेत घ्यायला जायचं असतं किंवा इतर काही कामं असतात. तर ते डोक्यात विचार असतात आणि मग आपण पारायण करत असतो, म्हणजे महाराजांची सेवा तर करत असतो. पण त्याच दरम्यान डोक्यात विचारचक्रही सुरू असतं. त्यामुळे आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळतच नाही. महाराजांना आपण हाक दिले तर ती महाराजांपर्यंत पोहोचतच नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचंय, की महाराजांसमोर आपल्याला बसायचं नाही. तुमचा मासिक धर्म असेल, तुमच्या घरामध्ये सुतक पडलेलं असेल किंवा तुम्ही वर्किंग आहात, जिथे कुठे आहात किंवा तुम्ही प्रवास करत आहात, तिथे तुम्हाला ही अगदी 5 मिनिटात होणारी सेवा करता येणार आहे. काही तुम्हाला संकल्प करण्याची गरज नाही, काही नाही. कारण संकल्पयुक्त सेवेमध्ये देखील नियमांचं पालन करावं लागतं. तेवढी सेवा तुम्हाला तेवढ्या निश्चित वेळेमध्ये पूर्ण करावी लागते. पण तुम्हाला ही जी सेवा करायची आहे, महाराजांसाठी करायची आहे. स्वामी समर्थ प्रकट दिनाचं औचित्य साधून महाराजांसाठी ही सेवा त्यांच्या चरणी तुम्हाला रुजू करायची आहे. अगदी साधी सोपी सेवा आणि ती सेवा म्हणजे नामस्मरणाची. आता नामस्मरण जे आहे ते आपण महाराजांच्या समोर बसून करतो. ज्यामध्ये आपण 11 माळी महाराजांचं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो. पण बघा, हे 11 माळी जप करत असताना देखील डोक्यात विचार येतात आणि मग आपण एक माळ पूर्ण आपण महाराजांसाठी केली, त्यानंतर दुसऱ्या माळेला काही ना काहीतरी विचार येतात. त्यापेक्षा असं न करता आपल्याला काय करायचंय, की आपली कामं करत आपल्याला ही सेवा करायची. म्हणजे कशी, की तुम्ही बसमध्ये तुमच्या ऑफिससाठी निघालेला आहात किंवा तुम्ही ट्रेनमध्ये आहात आणि तुमच्या कामानिमित्त तुम्ही तिथे जात आहात. तिथे बसून तुम्हाला सेवा करायची. तर डोक्यातले विचारचक्र बाजूला सारायचे, डोळे बंद करून तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. आता त्याचबरोबर तुम्ही वर्किंग नाही, तुम्ही हाऊसवाईफच आहात, पण तुम्हाला घरातल्या कामामुळे महाराजांच्या सानिध्यात जाण्याचा योग येत नाही किंवा घरातल्यांना महाराजांची सेवा केलेली फार आवडत नसेल, तर अशा वेळेस देखील तुम्ही स्वयंपाक करत असाल, तुम्ही घरातील इतर काम करत असाल, त्यावेळेस देखील नामस्मरणाची ही सेवा करू शकता. नामस्मरणामध्ये एवढी प्रचंड ताकद आहे. तुम्ही मनोभावे पूर्ण श्रद्धेने महाराजांचं नामस्मरण करा. स्वयंपाक करत असताना तुम्ही नामस्मरण केलं तर तेवढी सात्विकता त्या अन्नामध्ये उतरेल. फक्त मांसाहार जर तुम्ही बनवत असाल त्यावेळेस ही सेवा करायची नाही आणि तुम्ही मांसाहार करून महाराजांचं नामस्मरण करायचं नाही. ही एक गोष्ट तुम्हाला कायम लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर घरातील वडीलधारी मंडळी असतात, ते अंथरुणाला खिळलेले असतात. माशांना महाराजांची सेवा करायची आहे, पण देवघरासमोर जाऊन बसू शकत नाही किंवा तेवढी ताकद त्यांच्यामध्ये नाही, तर त्यांनी अगदी पडल्या पडल्या महाराजांचं नामस्मरण करायचं आहे. ते अगदी आहेत तिथे बसून देखील महाराजांची ही सेवा करू शकतात. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा तुम्ही जर म्हणजे पठण करू शकत नसाल तर मोबाईलवरती किंवा टीव्हीवरती तुम्ही नामस्मरण लावून द्यायचं आहे. श्रवण करत ही सेवा केली तरी चालेल, कारण ते जे शब्द आपल्या कानावरती पडतात ती सेवा देखील अगदी पुरेशी आहे. यामुळे देखील आपल्या डोक्यातले बरेचसे विचार निघून जातात आणि आपल्याकडून महाराजांची सेवा ही घडते. आपल्याला खूप इच्छा मनोकामना आहे महाराजांसाठी काहीतरी करायचे किंवा आपल्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी महाराजांची सेवा करायची, पण आधी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तेवढा वेळ नाही किंवा संकल्पित सेवा करूनही तुम्हाला सेवेचं फळ मिळालं नाही, तर बघा, महाराज जे आहे ते तुम्हाला जे तुमच्या नशिबात आहे ते तर तुम्हाला वेळेवर मिळणारच आहे किंवा तुमच्या जे नशिबात नाही ते देखील महाराजांच्या सेवेने तुम्हाला मिळतं. पण कधी तुमचे प्रारब्ध भोगून झाल्यानंतरच. प्रारब्ध कोणालाच चुकले नाहीत. प्रारब्ध म्हणजे तुमच्या हातून घडलेले कर्म. मग ते मागच्या जन्मातील असतील किंवा या जन्मात तुमच्या हातून ज्या काही कळत नकळतपणे चुका घडलेल्या आहेत,
त्या चुका तुम्हाला टाळता येत नाहीत, त्याचे भोग हे तुम्हाला भोगावेच लागतात आणि त्यानंतर मग तुम्हाला महाराजांच्या सेवेची प्रचिती यायला लागते. बघा असं महाराज म्हणत नाही की तुम्ही एवढी पारायण करा. खूप लोक असतात, पारायण करतात, भरपूर महाराजांची सेवा करतात, तरी देखील त्यांना केलेल्या सेवेचं फळ मिळत नाही. कारण कोणतीही गोष्ट तुम्हाला मिळते तेव्हाच जेव्हा तिची योग्य वेळ येते आणि महाराज योग्य वेळेतच तुम्हाला त्या गोष्टी देतात. आणि बरेचदा असं होतं की आपण सेवा केली आणि लगेचच आपल्याला फळ नाही मिळालं की आपण निराश होतो. तर असं न करता महाराजांचं सातत्याने आपल्याला सेवा, नामस्मरण करत राहायचं आहे. महाराज योग्य वेळी आपल्याला इतकं देतात की आपल्याला महाराजांच्या सेवेची प्रचिती येते आणि मग महाराजांवरती आपला दृढ विश्वास बसतो. पण बघा, महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत, त्यांना सर्व काही माहिती आहे, आपल्यासाठी काय योग्य आहे, काय अयोग्य आहे. त्यामुळे जर आपल्या मनासारखं नाही घडलं तरी देखील महाराजांची सेवा करणं सोडायचं नाही. आणि जर तुम्हाला संकल्पयुक्त सेवा करणं शक्य नसेल तर संकल्पाशिवाय ही सेवा तुम्हाला करायची आहे. बघा, तसं तर महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत तुम्ही रोज 3 अध्याय वाचण्यासाठी जरी विचार करत असाल तर या सेवेचे देखील नियम आहेत. यामध्ये देखील 7 दिवसामध्ये हे पारायण तुम्हाला पूर्ण करावं लागतं. मध्ये 1-2 दिवस तुम्ही गॅप घेतला म्हणजे तुमचा मासिक धर्म आला किंवा तुम्ही गावाला गेलात तर तेवढे दिवस स्किप करून मग आल्यानंतर पुन्हा ही सेवा तुम्हाला सुरू करावी लागते. एवढी सेवा करायलाही ज्यांच्याकडे वेळ नाही त्यांनी नामस्मरणाची सेवा करावी. आणि त्याचबरोबर तारक मंत्र देखील देवासमोर बसून तुम्ही पठण करू शकत नसाल तर तुम्ही श्रवण करत महाराजांच्या तारक मंत्राची सेवा देखील करू शकता. तारक मंत्र तुम्ही 11 वेळा पठण करायचं आहे. ही देखील 5च मिनिटात होणारी सेवा आहे. तर बघा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण किंवा तुम्ही तारक मंत्र किंवा तुम्ही महाराजांचा लिखित नामजप देखील करू शकता. लिखित नामजप कसं करावा यावरचा डिटेल व्हिडिओ मी चॅनलवरती शेअर केलेला आहे, तरी देखील मी अगदी थोडक्यात तुमच्यासोबत शेअर करते. लिखित नामजपासाठी देखील कोणतेही फारसे नियम पाळण्याची गरज नाही. पण लिखित नामजप जो आहे तो तुम्हाला देवघरासमोर बसून करावा लागतो किंवा तुम्ही अगदी प्रवासात ती वही तुमच्या सोबत कॅरी केलीत तर त्या वहीमध्ये महाराजांचा षडाक्षरी मंत्र श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा तुम्हाला लिहायचा आहे. कारण तुम्ही जर एका निश्चित संख्येमध्ये महाराजांचं नामस्मरण करणार असाल लिखित सेवेदरम्यान तर त्यावेळेस तुम्हाला तेवढी सेवा करण्यासाठी वेळ लागतो. आता कमीत कमी तुम्हाला 108 वेळा तरी महाराजांची ही लिखित जपाची सेवा जी आहे ती करावी लागते. तर त्यासाठी तुम्हाला किमान 15 ते अर्धा तास लागू शकतो. कारण आपण ही जी सेवा आहे अगदी फास्ट करायची नसते. आणि मला तर असं वाटतं की ज्यावेळेस आपण जपमाळ हातामध्ये घेतो त्यावेळेस आपण महाराजांचं नामस्मरण करतो तर ती सेवा खूप लवकर होते. 11 माळी जप देखील आपला अर्ध्या तासामध्ये पूर्ण होतो. पण ज्यावेळेस लिखित नामजपाची सेवा करतो पूर्ण एकाग्रतेने, पूर्ण श्रद्धेने, मनोभावे आपण ही सेवा करतो. महाराजांचं नामस्मरण आपण उच्चारत असतो आणि शिवाय हे नामस्मरण आपण एका वहीवरती लिहित देखील असतो. त्यामुळे ही सेवा अतिशय उत्कृष्ट, उच्च कोटीची आहे. यामुळे आपण महाराजांची एकरूप होतो. म्हणून ही सेवा देखील तुम्ही महाराजांच्या प्रकट दिनाचं औचित्य साधून करू शकता. पण सगळ्यात उत्तम सेवा ही तुमची कामं करत असताना महाराजांचं नामस्मरण आहे. चालता, बसता, प्रवासामध्ये, अगदी स्वयंपाक करत असताना, तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी महाराजांचं नामस्मरण करायचं. अगदी मोठ्या आवाजात नाही म्हणता आलं तर मनातल्या मनात तुम्ही नामस्मरणाची ही सेवा केली तरीही चालेल. फक्त डोक्यामध्ये महाराजांचा विचार असायला हवा आणि महाराजांची ही जी सेवा आहे ती कोणतीही जपमाळ वगैरे हातात न घेता तुम्हाला करता येणार आहे. त्यामुळे अतिशय सुंदर अशी सेवा आहे. तुम्ही महाराजांचा प्रकट दिनाचं औचित्य साधून तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी ही सेवा करून बघा. कधी कधी संकल्पयुक्त सेवेने देखील आपल्याला काही मिळत नाही तेवढं महाराजांसाठी केलेल्या निस्वार्थ सेवेने तुम्हाला मिळून जाईल आणि महाराज तुम्हाला भरभरून असे आशीर्वाद देतील. महाराज प्रसन्न होतील आणि महाराजांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजे महाराजांचं नामस्मरण आहे. पण इतर लोकांशी तुलना करू नका की सगळेजण एवढी सेवा करतायत, तेवढी सेवा करतायत. तुम्ही तुमच्या प्रकृतीचा विचार करा, तुम्हाला असलेल्या वेळेचा विचार करा आणि त्यानंतरच तुम्ही कोणतीही सेवा करा. पण मी सांगितलेली ही जी सेवा आहे यासाठी कोणतेही नियम नाहीत. त्यामुळे महाराजांच्या चरणीही तुम्ही ही सेवा रुजू करू शकता. तर चला, याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.